हॅलो एव्हरीवन, मी जयवंत देशमुख पुन्हा एकदा तुमचं परम एज्युकेशन मध्ये स्वागत करतोय. नीट आता जवळ येते आहे. आजपासून बरोबर 45 डेज आर लेफ्ट फॉर युअर नीट एक्झाम, राईट. 45 दिवस आतापासून बरोबर तुमच्याकडे आहेत. या 45 दिवसामध्ये हाऊ यू शुड प्रिपेअर युअर नीट. आजपर्यंत जोही काय तुमचा अभ्यास झालेला असेल केअरफुली ऐकाय, कारण आता ही वेळ नाही की तुम्ही राहिलेले टॉपिक, तुमचे रिमेनिंग टॉपिक जे असतील की ज्याच्यावरती तुम्ही आता कॉन्सन्ट्रेट करणार, त्यांच्या कॉन्सेप्ट समजून घेणार, फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, इव्हन बायोलॉजी. आता ही वेळ अजिबात नाही की तुम्ही त्या कॉन्सेप्टवरती काम करावं आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ घालवावा. या 45 डेज मध्ये तुमची एक स्ट्रॅटेजी टिपिकली असायला हवी. व्हॉट एव्हर हॅज हॅपन टिल डेट, आतापर्यंत जेही झालेलं असेल या 2 वर्षामध्ये, जितकीही तयारी तुमची झालेली असेल, मी जितकी तयारी इन द सेन्स काय बोलतोय की एक नॉर्मली आता ट्रेंड आलाय की एनसीआरटी वगळून, एनसीआरटी सोडून भरपूर सारे आता आपण रेफरन्स बुकचा वापर करू, ऍडिशनल मटेरियलचा वापर करू. सी गाईज, भरपूर आता या 2017 पासून जर तुम्ही एक सीन ऑब्झर्व जर केला तर 2017 नंतरचे सर्व पेपर्स हे तुमच्या एनसीआरटी वरतीच फोकस केलेले आहेत. ऑलमोस्ट 90 to 95 क्वेश्चन्स अराइज फ्रॉम युअर एनसीआरटी. सेंट्रल गव्हर्नमेंट इव्हन एनटीएने सुद्धा प्रत्येक बोर्डला सांगितलेलं आहे 2017 पासून की यू नीड टू फोकस ऑन एनसीआरटी ओनली. म्हणजे एनसीआरटी सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला फोकस करण्याची आवश्यकता नाही. आता त्याचे प्रूफ सुद्धा आपल्याकडे आहेत. 2018, 19, 20 तिन्ही पेपर तुम्ही बघा. मॅक्झिमम पर्टिक्युलर बायोलॉजी जर बोललो आपण तर बायोलॉजीमध्ये वेल किती मार्क्स आहेत तुमच्या बायोलॉजीला, चला आपण एकदा इन शॉर्ट त्याचं विवरण करून घेऊ. बायोलॉजीला तुमचे 90 क्वेश्चन्स असतात, बरोबर. यावर्षी 100 असतील. 90 आउट ऑफ 90 क्वेश्चन्स ऍटलिस्ट 85. आता खरं तर ते संपूर्ण एनसीआरटी बेसच होते लास्ट इयरला, तरी एक सेफ साइड म्हणून मी तुम्हाला सांगतोय 85 क्वेश्चन्स आर फ्रॉम एनसीईआरटी. एनसीआरटी मधूनच तुम्हाला इतके क्वेश्चन्स आहेत, बरोबर. मग आता 85 into 4 जर तुम्ही केलं तर मार्क्स किती होतात, सी इयर 340 मार्क्स तुम्ही एनसीआरटीच्या बेसिसवरती आरामशीर ह्या नीट मध्ये घेऊ शकता. तुम्हाला बाकी अवांतर गोष्टीमध्ये फार ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये फार एंगेज होण्याची आवश्यकता अजिबात नाही. लाईन टू लाईन एनसीआरटी मधून क्वेश्चन्स येणार. आणि हा लास्ट टाइम ज्याला आपण म्हणतो की आता तुम्ही 24 महिन्यापासून तयारी करताय, अराउंड 24 महिने होऊन गेलेत. त्या 24 महिन्यामध्ये जे झालं नाही किंवा जे रिमेनिंग पेंडिंग टॉपिक तुमचे असतील ते तुम्ही 45 डेज मध्ये एक्सपेक्ट करू शकत नाही. ही एक फॅक्ट आहे. तुम्ही बिलकुल अजिबात विचार करू नका. हे मी कुणासाठी बोलतोय, ज्यांची प्रिपरेशन चांगली झाली आहे त्यांच्यासाठी. आता तुमचा सीन कसा असायला हवा, फक्त एनसीआरटी कडे लक्ष द्या. एनसीआरटीच तुम्हाला करायची आहे, दॅट्स ऑल. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, तुमचा बायोलॉजी असो. बायोलॉजी बद्दल मी तुम्हाला गॅरंटीने सांगेल की 88 पर्यंत क्वेश्चन तुमचे ऍज इट इज एनसीआरटी मधून असतील आणि त्याच्यापैकी एखाद 2 क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस असू शकतील. म्हणजे 340 मार्क जर तुम्हाला घ्यायचे तर सरळ सरळ तुम्ही एनसीआरटीलाच एक तुमचं रेफरन्स बुक समजायला हवं. वेल, आता या एनसीआरटीची रिव्हिजन तुम्हाला करायची. 38 टॉपिक बायोलॉजी मध्ये आहेत. त्या 38 टॉपिकला सुद्धा तुम्ही डिव्हाइड केलं पाहिजे वेटेज वाईज. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोलॉजीचा वेटेजचा व्हिडिओ सुद्धा दिला होता. त्याच्यामध्ये डिटेल सांगितलं होतं की कुठल्या युनिटवरती जास्त फोकस करायचा आहे. यावर्षी एनटीएने सुद्धा काही टॉपिक्स त्याच्यामधून वगळलेले आहेत, तरी सुद्धा ते आता ऑलरेडी आपण केलेच की नाही, मग केले तर त्याला कंटिन्यू करा. केलेले नसतील तर त्याच्यावरती लेस अटेन्शन फोकस करा. क्लिअर आहे, लेस अटेन्शन त्याच्याकडे द्या. आय मीन, तर हा झाला बायोलॉजीचा विषय. तुम्ही केमिस्ट्री बद्दल जर बोललात तर केमिस्ट्रीमध्ये चांगलं अनालिसिस जर केलं तुम्ही तर इनऑर्गॅनिक पार्ट जो असेल तर इनऑर्गॅनिक पार्ट हा कम्प्लिटली इट कम्स फ्रॉम एनसीईआरटी. एनसीआरटी मधूनच जवळपास हा पार्ट येतो. ठीक आहे, म्हणजेच केमिस्ट्रीचं अनालिसिस करा नीट. केमिस्ट्रीचा सुद्धा एक 42-43 क्वेश्चन्स तुम्हाला एनसीआरटी मधून दिसतात ऍज इट इज. फिजिक्सचाही तोच सीन आहे. आता फिजिक्स मध्ये थोडंसं फॉर्म्युला बेस्ड असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल फार बोलणार नाही, परंतु बायोलॉजी आणि केमिस्ट्री टोटली तुम्ही एनसीआरटी फोकस करा. कारण 2017 अगोदरपर्यंतचे जर पेपर बघितले तर त्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्टी विचारल्या जायच्या. तेव्हा एम्स होती, नंतर एआयपीएमटी होती आणि वेगवेगळ्या स्टेटच्या सुद्धा एक्झाम तोपर्यंत होत्या. तर ते त्यांच्या हिशोबाने त्याच्यामध्ये क्वेश्चन सेट करायचे. परंतु आता नीट ही कॉमन एक्झाम झाली आहे की सगळ्या मेडिकल ऍडमिशनसाठी, एम्सचे ऍडमिशन असो किंवा तुमच्या कुठल्या स्टेट मधले ऍडमिशन असो, कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेज असो, प्रायव्हेट कॉलेजेस असो, अशा वेगवेगळे एक्झाम्स आता त्याच्यासाठी नाहीत. आणि एनटीएने टिपिकली सांगितलं आणि त्यातल्या त्यात भरीला भर एक गोष्ट झाली आहे की यावर्षी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लास्ट इयरला जसे पेपर होते त्याच्याही पेक्षा सोपा पॅटर्न, म्हणजेच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये ऍड केले, सेक्शन 1 सेक्शन 2 राईट, 35 क्वेश्चन 15 क्वेश्चन, त्याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहेच. सांगण्याचा माझा मुद्दा लक्षात घ्या की म्हणजे फार अशी धावपळ करू नका, फार कन्फ्युज होऊ नका, बी कॉन्फिडंट राहून फक्त एनसीईआरटी तुम्ही फोकस करा. त्याच्याही मध्ये मी एक पॉईंट विसरलो सांगता की तुम्हाला जेव्हा बायोलॉजी प्रिपेअर करायची 38 टॉपिक आहेत, एक एक चॅप्टर वाचायला 2-2 तास तुमचे जातील, 1.5 तास 2 तास. आता त्याच गोष्टी करा. आता कॉमन गोष्टी तर तुम्हाला येतात राईट. म्हणजे जर बायोलॉजी बद्दल बोललो आपण तर असं म्हणेल मी, ज्यांनी प्रिपरेशन ही खूप मेहनतीने केली आहे, चांगल्या प्रकारे केली आहे, ऍटलिस्ट 8-10 वेळा बायोलॉजी नजरेखालून गेलेली आहे, त्यांचे 70% टॉपिक हे तसेच क्लिअर झालेले आहेत. आता तुम्हाला रिवाइज करण्याची त्याची आवश्यकता नाही फारशी. 70% टॉपिक म्हणेल मी. आता बायो रिवाइज करायचं तर त्याच्यामध्ये रिव्हिजन काय करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला टॉपिक घेऊ आपण, फोटोसिंथेसिस घ्या. आता फोटोसिंथेसिस आता तुम्ही इंट्रोडक्शन वाचणार का, त्याच्याच मध्ये तुमचा टाइमपास करणार. जे काय पॉईंट्स तुम्ही हायलाइट अंडरलाईन करून ठेवले असतील, हायलाइट करून ठेवले असतील, तितक्याच पॉईंटवरती तुम्ही फोकस द्या. त्याच्या फोटोसिंथेसिस एक्झाम्पल घेतोय म्हणून त्याच्याबद्दल सांगू आपण. केल्विन सायकल फटाफट बघून घ्या, केल्विन सायकलच्या स्टेप्स बघा, याला म्हणू आपण रिव्हिजन. किंवा मग फोटोसिंथेसिस मध्ये जे फॅक्टर शेवटी, कारण इनिशियल आणि एंड पार्ट नॉर्मली हा अंडर एस्टिमेटेड असतो, त्याच्याकडे आपलं अटेन्शन हे कमी असतं. मग एंड पार्ट मध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस दिले आहेत, त्याच्यामध्ये जे काही कन्सन्ट्रेशन दिलेले असतील, फॉर एक्झाम्पल CO2 कॉन्सन्ट्रेशन 0.02 to 0.03%, दिस इज रिक्वायर्ड फॉर ऑप्टिमम फोटोसिंथेसिस. किंवा CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वातावरणामध्ये, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, C3 प्लांट आणि C4 प्लांट यांचे डिफरन्शिएटिंग पॉईंट. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाहीये, शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. फक्त माझा सांगण्याचा मुद्दा हा असेल. आता बायो सारख्या विषयामध्ये तुम्ही फोकस त्याच गोष्टीवरती करावा की ज्या तुमच्या प्रॉपरली झाल्या नाहीत, आणि ते फक्त तुमचं 30% मध्येच येणार. माइंडेड हे लक्षात घ्या, 30% पेक्षा जास्त अभ्यास करण्यासाठी माझा विषय चाललेला आहे. आणि जे आता विचार करतील मी इतके दिवस काहीच केलं नाही आणि आता मी 45 दिवसामध्ये कव्हर करतोय, यू वुड फेस फ्रस्ट्रेशन. तुम्ही फ्रस्ट्रेट व्हा. ठीक. मग आता जे नवीन मुलं असतील की ज्यांना आता तयार करायचे, नवीन मुलांबद्दल आता फारसं 45 दिवसामध्ये स्ट्रॅटेजी बनवू शकत नाही, ते काहीतरी बोलायचं म्हणून बोलल्यासारखं होईल. पण जुन्या मुलांसाठी मी सांगेल, आताही तुम्ही हा जो तुमचा वाचण्याचा जो पिरियड असेल, त्या वाचण्याच्या पिरियड पैकी मॅक्झिमम युअर फोकस शुड बी, फॉर एक्झाम्पल 10 आवर्स तुम्ही आता स्टडी करताय, 10 आवर्स एव्हरी डे. 10 आवर्सने आता सध्या तर काहीच होणार नाही. इनफॅक्ट ऍटलीस्ट यू शुड स्टडी फॉर 13 to 14 आवर्स अ डे. ठीक आहे. 13-14 तास तुमचा हा रोजचा शेड्यूल असायला हवा. आणि या शेड्यूल पैकी सरळ जर आपण याला 1/4 केलंय, 1/3 करू चला आपण, ठीक आहे ना. तर याच्यापैकी तुमचे रिडिंगचा टाइम इट शुड बी 5 आवर्स फॉर रिडिंग, 5 आवर्स फॉर रिडिंग. अँड रिमेनिंग टाइम म्हणजे 8 to 9 आवर्स तुमचं एकच काम असायला हवं की यू शुड गो फॉर MCQs. तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनच सोडवले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अजून एक स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता. आता रिडिंगच्या फंद्यात फारसं पडू नका. जितके तुम्हाला हायलाइट केलेले पॉईंट्स असतील तितके वाचा आणि MCQ घ्या. कुठलाही एक रेफरन्स बुक चालेल, ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल दिशा घ्या, गिअर अप घ्या. फार सिंगेस सारख्या बुकमध्ये पडू नका, कारण त्याच्यामध्ये अवांतर गोष्टी, ऍडिशनल इन्फॉर्मेशन जास्त दिलेले असतील. मग तुम्ही दिशा असेच MCQ करा की जे तुमच्या NCERTशी रिलेट करतात. आता दिशा पब्लिकेशन तुम्ही घेतलंय, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्लांट किंगडम तुम्ही घेतलाय, तर प्लांट किंगडम मध्ये होऊ शकेल ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या संलग्नित रिलेटेड जे तुम्हाला क्वेश्चन्स असतील विचारलेले आहेत. आता ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना इतकं डिफरन्शिएट नक्कीच करता येतं की याच्यामध्ये हा जो क्वेश्चन मी वाचतोय तो क्वेश्चन हा NCERT मधला नाहीये. मग नाहीये तर स्पेशली त्याला बाजूला करा. NCERT बेस्ड टोटल क्वेश्चन्स त्या पर्टिक्युलर एका सिंगल रेफरन्स बुक मध्ये तुम्ही करून घ्या. आणि MCQ ऍटलिस्ट तुम्ही 200 MCQs हे बायोलॉजीचे रोज सोडवायलाच हवेत. तुमच्याकडे अजूनही 45 डेज आहेत. आता या 200 पैकी ज्यांनी अभ्यास केला आहे, आय कॅन गॅरंटी अराउंड 170 क्वेश्चन्स ते करेक्ट करू शकतील, त्याच्यामध्ये त्यांना अडचण येणार नाही. मग राहिलेले 30 क्वेश्चन्स आहेत, मग त्यांचे आन्सर्स डायरेक्ट न बघता यू नीड टू गो इन टू थेरी. आता थेरीमध्ये जा आणि त्याच्या रिलेटेड फटाफट त्याच्या कॉन्सेप्ट वाचून घ्या. म्हणजे काय होईल, त्या कॉन्सेप्ट सोबत बाकीच्याही गोष्टी तुमच्या ज्या की तुमच्या स्मरणातून गेल्या होत्या, स्किप झाल्या होत्या, त्या सुद्धा गोष्टी त्याच्यावर तुमच्या क्लिअर होतील. दिस इज हाऊ 45 दिवसामध्ये अराउंड 9000 क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता. आणि असा विचार करू नका की मी MCQ मध्ये 200 क्वेश्चन म्हणजे 200 मिनिट अजिबात लागणार नाहीत.
परत मी रिपीट करतोय, ही गोष्ट मी फक्त ज्यांची वेल प्रिपरेशन झालेली आहे त्यांच्यासाठी बोलतो आहे. मग हे 200 क्वेश्चन पैकी 170 तुम्ही 30-30 सेकंदामध्ये सोडवणार, म्हणजे 100 मिनिट्सच्या अगोदरच तुम्ही त्यांना पूर्ण सॉल्व्ह करणार. आणि राहिलेले जे 30 क्वेश्चन्स असतील तर ते 30 क्वेश्चन्स काय की तुम्हाला फक्त थिअरीमधून फटाफट ब्रीफ करायचंय आणि तुमचे प्रॉब्लेम्स जे असतील किंवा तुम्हाला जे ते कॉन्सेप्ट क्लिअर नव्हता ती कॉन्सेप्ट क्लिअर करायची. दिस इज हाऊ यू शुड डिवाइड युअर टाइम ऑफ प्रिपरेशन. म्हणजे सरळ सरळ असं समजा 25% टाइम फॉर रीडिंग and remaining time 75% time you should allot to your MCQ practice in all subjects. फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, बायोलॉजी घ्या, तिन्ही सब्जेक्ट मध्ये हा रेशो तुम्ही ठेवायला हवा. दॅट इज द राईट वे इन माय ओपिनियन फॉर प्रिपेरिंग नीट इन दिस 45 डेज. या 45 दिवसामध्ये नीट तयारी करायची असेल तर हाच पॅटर्न तुम्ही फॉलो करा. पुन्हा एकदा जसं मी हेडिंग दिलाय आज की यू नीड टू फोकस ऑन नीट NCERT फॉर नीट 2021. तर त्या NCERTच्या बुकलाच एक तुमचा आयडियल बुक समजा, रेफरन्स बुक समजा, त्याच्यावरतीच मॅक्सिमम फोकस करा. एकच रेफरन्स बुक वापरा, त्याच्यामध्ये मॅक्झिमम रोजचा 75% जितक्याही वेळ तुम्ही अभ्यास करताय 75% टाइम शुड बी गिवन टू सॉल्व युअर MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. क्लिअर आहे? अशा प्रकारे 12 सप्टेंबरला होणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला अजून एक ऍडिशनल पॉईंट मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला फॉर एक्झाम्पल 600 मार्क एक्सपेक्ट आहेत, 600 मार्क्स तुम्हाला हवे आहेत नीट मध्ये सिलेक्शन होण्यासाठी, आय मीन MBBSच्या सिलेक्शनसाठी. तुम्हाला यावर्षी क्वेश्चन्स किती आहेत? यू हॅव 200 क्वेश्चन्स. चला 200 सुद्धा आपण कट करून टाकू. यू जस्ट हॅव ॲज युजल यू हॅव 180 क्वेश्चन्स टू सॉल्व, टू आन्सर. जस्ट 180 क्वेश्चन्स. मला एक सांगा, सिंपल हिशोब जर लावला आपण तर 150 into 4 दॅट गोज टू 600. म्हणजे फक्त तुम्हाला 150 क्वेश्चन्स करेक्ट करायचे आहेत. 150 म्हणजे तुम्हाला अजूनही 30 क्वेश्चन्स 30 क्वेश्चन्स जर तुम्ही सोडवले नाही तरी सुद्धा चालेल. क्लिअर आहे? म्हणजे इतका सारा, फक्त तुम्ही गडबड कुठे करताय की सगळेच क्वेश्चन मला सोडवायचे, गरजच नाहीये ना. 150 करेक्ट सोडवा, तुमचे 600 मार्क्स होतील. हे 30 जर अटेम्प्ट केले आणि याच्यापैकी 25 जरी चुकले तरी तुमचे मार्क 25 मायनस होत आहेत. समजताय? म्हणजे परत तुम्ही किती राहिले? 575 ला. कटआउट बघा, कटआउट म्हणतोय कट ऑफ बघा लास्ट इयरचा. तर हा कट ऑफ जर बघितला तर तुम्ही या केसमध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्याच्यामुळे विदाउट एनी सॉर्ट ऑफ कन्फ्युजन जस्ट फोकस ऑन 150 क्वेश्चन्स बट यू शुड आन्सर देम इन प्रिसाइज मॅनर करेक्टली. क्लिअर आहे? हे सुद्धा तुम्ही, याच्यासाठी सुद्धा मी जशी जशी आपली परीक्षा जवळ येईल एक आयडियल वे ऑफ सॉल्विंग द पेपर, नीट पेपर, आय विल बी फोकसिंग ऑन दॅट व्हिडिओ. राईट? तर तुम्हाला 12 सप्टेंबर साठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. या वेळीच तुम्ही चालावं अशी माझी इच्छा आहे, माझं ओपिनियन सुद्धा असेल. NCERT लाच परत एकदा तुमचं रेफरन्स बुक समजा. ओके, आता मी ते थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.